नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा संतान प्राप्तीसाठी गुढीपाडव्यापासून केले जाते संतान गोपाळकृष्ण व्रत. जाणून घ्या व्रतविधी काय आहे. चला तर मग पाहूया. वैद्यकीय उपचाराबरोबर अनेक जोडपी उपासनेची जोड म्हणून हे अत्यंत प्रभावी व्रत करतात. अनेकांना त्याचा लाभही झाला आहे. त्या व्रताची माहिती आज आपण पाहणार आहोत. लग्न होऊन अनेक वर्षे झाली तरी मूल झालेले नसते. पती पत्नीच्या पत्रिकेमध्ये सुद्धा काही दोष नसतो तरी मूल होत नाही. अशा अनेक जोडपी असतात. त्यांना खूप दुःख होते. त्यांच्यासाठी हे संतान गोपाळकृष्ण व्रत उपयुक्त ठरते. जाणून घेऊया याचा व्रतविधी. संतान गोपाळकृष्ण व्रतविधी. अंघोळ करून शुद्ध सोवळ्यात सकाळीच ही पूजा करावी. यासाठी देवघरात एका बाजूला आधी रांगोळीने कृष्णाचा पाळणा काढून घ्यावा. ही रांगोळी रोज नवीन काढावी. 4 ओळी 4 बाजूने घालून टोक जोडून घ्यावे. मधोमध श्री लिहावे. 4ही बाजूनी हळद कुंकू वाहावे. नंतर मधोमध एका वाटीत बाळकृष्ण ठेवावा. पहिल्या दिवशी व्रत सुरू करताना संकल्प करावा. आचमन करून देश काल उच्चारून श्रीकृष्ण प्रेरणाया पुत्र संतान प्राप्ती प्रित्यर्थ संतान गोपाळकृष्ण व्रत करीच्छे असे म्हणून ताम्हनात पाणी सोडावे. आपली सर्व पापकर्मे नाश होऊन संतान प्राप्त व्हावे असे देवाकडे मागावे. याचा पूजाविधी. सर्वात प्रथम कृष्णाला आवाहन करावे. यासाठी थोड्या अक्षता हातात घेऊन कृष्णावर वाहाव्यात आणि आवाहन करिष्ये असे म्हणावे. नंतर षोडोपचार पूजा करावी. जसे आवाहन, आसन, पाद प्रक्षालन, अर्घ्य, आचमन, स्नान हे सर्व बाळकृष्णाच्या मूर्तीवर करावे. म्हणजेच बाळकृष्णावर तीर्थाच्या पलीने पाद प्रक्षालन समर्पयामी, अर्घ्य समर्पयामी म्हणत पाणी घालावे. आचमनासाठी पाणी घालावे. नंतर स्नान म्हणूनही कृष्णावर पाण्याने अभिषेक करावा. वाटीत साचलेले पाणी तुळशीमध्ये घालावे. कृष्णाला पुसून देव्हाऱ्यात ठेवावे. नंतर 16 मण्यांचे गजवस्त्र अधिक 2 उपवस्त्र असे एकूण 18 मण्यांचे वस्त्र श्रीकृष्णाला वाहावे. त्यानंतर गंध, अक्षता, हळद कुंकू, तुळस, पुष्प इत्यादी वाहून कृष्णाची पूजा करावी. आपण काय वाहत आहोत त्याचा उच्चार करून समर्पयामी म्हणावे. पारिजात, चाफा, मोगरा इत्यादी सुवासिक पुष्पे वाहावे. तुपाचे 2 दिवे लावावे. धूप लावावा. एका चांदीच्या वाटीत दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. पूजा झाल्यानंतर हा नैवेद्य व्रत केलेल्या व्यक्तीने ग्रहण करावा. इतर कोणालाही प्रसाद म्हणून देऊ नये. कृष्णाची आरतीही करावी. भगवंताला आरती अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे नित्य आरती करणे श्रेष्ठ. आरतीच्या ताटातल्या अक्षता कृष्णावर वाहाव्या. आरती खाली ठेवताना ताम्हनाखाली अक्षता ठेवून त्याच्यावर आरतीचे ताट ठेवावे. आरती झाल्यावर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून श्रीकृष्णाला नमस्कार करावा. त्यानंतर गोपाळकृष्णाचे 108 कडव्याचे श्रोत म्हणावे. त्याचबरोबर गर्भरक्षाकर श्रोत 108 वेळा म्हणावे. हा मंत्र गर्भाचे रक्षण करतो. व्रत आणि नियम पाहूया. मध्येच मासिक धर्म आला तर 4 दिवस जाऊ द्यावेत. 5व्या दिवशी पुन्हा व्रत सुरू करावे. मध्ये जर परगावी जाण्याचा प्रसंग आला तर श्रोत मंत्र सुरू ठेवावेत. एकादशीच्या दिवशी पूजा करावी. श्रोत मंत्र पारायण करावे. त्या दिवशी नैवेद्य दाखवू नये. व्रत सुरू करण्याची योग्य वेळ. हे व्रत कुठल्याही शुभदिनी सुरू करता येते. तरी देखील गुढीपाडव्याला हिंदू नववर्षारंभी या व्रताची सुरुवात करणे इष्ट ठरते. काही जण 49 दिवस हे व्रत करतात तर काही जण गर्भधारणा होईपर्यंत करतात. व्रत समाप्तीच्या दिवशी नित्य पूजा करून गोड नैवेद्य देवाला दाखवून दाम्पत्य भोजन करून समाप्ती करावी. यंदा 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. त्या मुहूर्तावर हे व्रत सुरू करायचे असल्यास ही माहिती उपयुक्त ठरू शकेल. देही मे तनय कृष्ण त्वामह शरणगत असे म्हणून पुरुषांनी 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि स्त्रियांनी श्रीकृष्णाय नम 11 वेळा मंत्र म्हणावा. त्यानंतर संपूर्ण संतान गोपाळकृष्ण श्रोत म्हणावे.
आणि श्रोत म्हणून झाल्यानंतर पुढील गर्भरक्षक मंत्र म्हणावा. गर्भरक्षक मंत्र आहे: कृष्ण कृष्ण हरे कृष्ण दैत्यनाशक केशव क्लेश निर्वाय सकळ गर्भरक्षा कुरु प्रभो. भक्तिभावाने हे व्रत केले असता लाभ होतो असा अनेक भाविकांचा अनुभव आहे. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे चांगलं काम करायचं असेल तर या दिवसापासून नक्की सुरुवात करा. म्हणून संतान प्राप्तीसाठी गुढीपाडव्यापासूनच हे व्रत संतान गोपाळकृष्ण व्रत नक्की करा. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.